स्टॅबिलिटी ऑफ स्ट्रक्चर. आता हवाला प्रश्न तुम्हाला परीक्षेला पक्का विचारला जात असतो, स्टॅबिलिटी ऑफ स्ट्रक्चर. तर स्टॅबिलिटी ऑफ स्ट्रक्चरबद्दल आपल्याला आता लक्षात घ्यायचं आहे. स्टॅबिलिटी ऑफ स्ट्रक्चरबद्दल तुम्हाला उदाहरणं विचारतील. मी जेवढी PDF टाकलेली आहे ती PDF आहे, अजून दुसरी एक PDF आहे, 2-3 PDF आहेत आपल्याकडे DKDSIच्या. तर सगळ्या PDF आपल्याला सॉल्व करायच्याच आहे, राईट. मी पहिले हाय लेवलचे क्वेश्चन घेतलेत, मी सोप्या लेवलचे क्वेश्चन पाठवले नाही अगोदर. म्हटलं कॉन्फिडन्स बनायला पाहिजे म्हणून हाय लेवलचे पाठवले. ते तुमच्याकडून सॉल्व व्हायला पाहिजे. जे सॉल्व नाही होणार ते मला पाठवायचे, त्याच्यावरून आपण कव्हर करणार. आता गंमत बघा बरं. आता आपल्याला बघायचे स्टॅबिलिटी ऑफ स्ट्रक्चर. तर स्ट्रक्चरची तुम्हाला स्टॅबिलिटी बघायची आहे. आता कशा पद्धतीने स्टॅबिलिटी बघायची, एक क्वेश्चन तुम्हाला हमखास दिसायला भेटेल परीक्षेच्या दृष्टिकोनाने. काय असते बरं का, स्टॅबिलिटी ऑफ स्ट्रक्चर जर तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्हाला काही गोष्टी जी काय आहेत स्टॅबिलिटी ऑफ स्ट्रक्चरमध्ये त्या केसमध्ये तुम्हाला काही गोष्टी समजून घ्याव्या लागतात. काय समजून घ्यावं लागतात, लक्ष द्या. एक होतं डिफॉर्मेशन आणि एक असते मूव्हमेंट. एक असते MOV मूव्हमेंट. जर का समजा स्ट्रक्चर मूव्हमेंट होत असेल, मला सांगा स्ट्रक्चर कोणाला म्हणतो आपण, जे फोर्सला काय करतं, रिजिस्ट करतं. मला सांगा गाडी एखादी गाडी रोडावरती लावलेली आणि तुम्ही त्याला धक्का लावला मागून, ते चालायला लागून जाईल की नाही. तिच्यामध्ये काय दिसायला भेटते, मूव्हमेंट दिसायला भेटते. म्हणजे काय, ती एक्सटर्नली जी आहे ना, एक्सटर्नली ती अनस्टेबल आहे. ती गाडी एक्सटर्नली काय अनस्टेबल आहे. जिथं पण तुम्हाला मूव्हमेंट दिसायला भेटली, असं जाताना इकडे तिकडं, जिथे पण तुम्हाला मूव्हमेंट दिसायला भेटली की चल बा एखादा सपोर्ट चालला गेला पुढं किंवा एखादी बिल्डिंगच पुढे चालली गेली, 100% ती काय आहे, ते अनस्टेबल आहे. कारण की आपण सिव्हिलवाले आहेत, स्ट्रक्चर इकडून तिकडे जायला पाहिजे का, नाही. जर का समजा मूव्हमेंट झाली, काय झाली, मूव्हमेंट. जर समजा मूव्हमेंट झाली तर तुम्ही लक्षामध्ये घ्यायचं, मूव्हमेंट जर का झाली तर प्रॉब्लेम काय होऊन जाईल, मूव्हमेंट झाली की अनस्टेबल आहे. पण डिफॉर्मेशन जर का झालं, डिफॉर्मेशन, तर ते अनस्टेबल असणार. फॉर एक्झाम्पल बघा, आता तुम्हाला कळून जाईल. इथं मी बेसिक लेवलला समजून सांगतोय. आता इथं माझ्या लक्षामध्ये येतं आहे की इथं समजा मी असा फोर्स लावला आहे. आता इथं जर फोर्स लावला, तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला नाही वाटत का असं बनेल, ते नक्कीच असं बनेल. त्याची डायग्राम बरोबर अशी बनेल, त्याची डायग्राम अशी बनेल. भलेही रोलर आहे. आता वरून जर का मी असा लोड लावला, समजा एक चाकं घ्या, एक असा रॉड घ्या आणि याच्या खाली असे चाकं ठेवून द्या, आणि वरून असा लोड लावा. तुम्हाला सांगा, काय असं धावताना दिसेल का, नाही. व्हर्टिकल आहे, तो थोडी धावताना दिसायला भेटणार नाही, हे धावणारच नाही. वरून तुम्ही लोडा, म्हणजे हे जे आहेत ना, हे स्टेबल स्ट्रक्चर आहे. हे काय आहे, हे स्टेबल स्ट्रक्चर आहे या केसमध्ये. आता दुसरी बात, इथं असा रोलर लावतोय, इथं असा एक रोलर लावतोय आणि तिरपा फोर्स लावून देतोय. तिरपा फोर्स जर तुम्ही लावला, आता मला सांगा खाली दोघं रोलर आहेत आणि तुम्ही तिरपा फोर्साची काठी लावून द्या बरं का त्याला, तुम्हाला नाही वाटत काही चालायला लागून जाईल पुढे, हे चालायला लागून जाईल, राईट की नाही. इथं काय होऊन जाईल, इथं मूव्हमेंट होऊन जाईल. इथं काय होऊन जाईल, मूव्हमेंट. मागच्या याच्यामध्ये काय झालं होतं, डिफॉर्मेशन झालं होतं. मूव्हमेंट झाली होती का, नाही, मूव्हमेंट नव्हती झाली, तिथं डिफॉर्मेशन झालं होतं. इथं काय होते, इथं मूव्हमेंट होते. तर इथं मूव्हमेंट होताना आपल्याला दिसायला भेटते. त्यामुळे स्ट्रक्चर जे ना आपलं काय, हे स्ट्रक्चर काय आपलं, हे स्ट्रक्चर अनस्टेबल आहे. का, कारण की दोघं सपोर्ट जे ना पुढे निघून गेले. आपल्याला मत काय होतं, भलेही बाबा तुम्ही पुढे गेलेत ना, तर वापस तर या. तुम्ही जर पुढे गेलेत ना, वापस येऊन जा. लोड काढल्यानंतर वापस येऊन जायला पाहिजे, असं घडायला पाहिजे होतं. परंतु ते पुढे जाऊन पुढे चालले जातात, राईट का. तर त्यामुळे आपण काय म्हणणार याला, हे काय अनस्टेबल आहे, हे काय झाले, अनस्टेबल झाले. पण आता दुसरी बात बघा, समजा आता आपण काय करूया, आता हे झालं आपलं अनस्टेबल. तो अनस्टेबिलिटी जी आहे आपल्या अशा पद्धतीने चेक करायची आहे. तो अनस्टेबल कोणाला म्हणतो, काय म्हणतो, अशा पद्धतीने आपल्याला अनस्टेबिलिटी चेक करायची आहे. तो आता आपल्याला काय करायची, त्याचा स्टॅबिलिटीचा चेक घ्यायचा आहे. स्टॅबिलिटी चेक बघा, स्ट्रक्चरला मी कन्सिडर करेल स्टेबल कधी, जेव्हा त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची मूव्हमेंट होणार नाही ड्यू टू ॲप्लिकेशन ऑफ लोडच्या ॲप्लिकेशनमुळे जर का त्याच्यामध्ये मूव्हमेंट होत नसेल तर त्याला आपण स्टेबल स्ट्रक्चर म्हणणार. क्लिअर या पॉईंट. तुमच्या भाषेमध्ये काय लिहायचं, तुमच्या भाषेमध्ये लिहून टाकायचं, ठीक आहे. की ज्या लोड टाकल्यानंतर जर का समजा स्ट्रक्चरची मूव्हमेंट होत नसेल तर ते स्टेबल स्ट्रक्चर आहे. आता स्टॅबिलिटी चेक घेण्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा काय असतो, तो म्हणजे DSI. तुम्हाला टोटल डिग्री ऑफ स्टॅटिक इंडिटर्मिनन्सी काढावी लागत असते. तर टोटल स्टॅटिक इंडिटर्मिनन्सी जर का तुम्ही काढला तर तुम्हाला काय दिसायला भेटेल बरं का, DSI इंटरनली आपलं टोटल काढून घ्यायचा, टोटल, ठीक आहे. तर तुम्ही टोटल काढून घ्या आणि टोटल काढल्यानंतर माझ्या काय लक्षामध्ये येत असतं की डिग्री ऑफ स्टॅटिक इंडिटर्मिनन्सी टोटल जर का मी काढली ती काहीतरी नंबर भेटेल, तो नंबर भेटून जाईल. तो DSI जर का समजा लेस दॅन 0 जर का असेल तर 100% डोळे बंद करून ते स्ट्रक्चर आपलं काय असणार, ते स्ट्रक्चर आपलं अनस्टेबल असणार.
त्यासाठी तुम्हाला DSI काढता यायला पाहिजे. जर समजा DSI 0पेक्षा कमी आला तर डोळे बंद करून डोळे झाकून काय असणार आपलं स्ट्रक्चर काय असणार, अनस्टेबल असणार. ही खात्री आपण करून घेत असतो. हा झाला पहिला स्टॅबिलिटीचा चेक, राईट. सो पहिला चेक काय म्हणतो तुम्हाला की DSI काढून घ्या. DSI जर का समजा 0पेक्षा कमी असेल तर ते काय असेल, अनस्टेबल असेल. आता दुसरी कहाणी काय, आता तुम्ही DSI काढला आणि तो DSI जो काय आहे तो तुम्हाला दिसायला भेटला की तो ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू काय 0 आहे. जो तुम्ही टोटल DSI काढताय तो जर का समजा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 जर का आला तर आपल्या लक्षामध्ये काय घ्यावं लागतं, घ्यावं लागत असं ही DSI जर का समजा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू जर का 0 येत असेल, मी स्टॅबिलिटी चेक सांगतोय बरं का, डिटर्मिनेट इडिटर्मिनेटची बात नाही करते मी, ठीक आहे, स्टॅबिलिटी चेकची बात करतो. तर अशा पण घटना घडते. तर DSI ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू जर का समजा 0 असेल तर हे स्ट्रक्चर जे काय आहे, हे स्ट्रक्चर जे आहे आपलं स्ट्रक्चर जे असेल हे काय असणार बरं का, आता स्ट्रक्चर अनस्टेबल असेल. कधी, इफ DSI ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 जर का असेल तर जास्त करून स्ट्रक्चर तुम्हाला स्टेबल दिसायला भेटेल, पण ते अनस्टेबल बी असेल. पण कधी हा पॉईंट तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. म्हणजे मला सांगायचं काय बरं का, की जनरली DSI ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू जर का 0 असला तर तो स्टेबल असणार, स्ट्रक्चर स्टेबल असणार. पण कधी ते अनस्टेबल पण असतात. मग कधी अनस्टेबल असतात त्याच्याबद्दल सांगतोय. म्हणजे उत्तर काय आहे ना, उत्तर ज्यांना DSIची व्हॅल्यू 0 किंवा 0पेक्षा जास्त येऊन जाईल, 0 किंवा 0पेक्षा जास्त येऊन जाईल, मग आपण काय म्हणणार की चल बाबा हे जे ना स्टेबल स्ट्रक्चर असं बनवून देईल. पण नाही असं लगेच बोलायचं नाही. थोडासा एक चेक घेऊन घ्यायचा. तर तुम्हाला 2 गोष्टींचा चेक घ्यावा लागतो, 2 ते 3 गोष्टींचा. कोणता बरं का, पहिला त्या पूर्ण स्ट्रक्चरमध्ये असणाऱ्या ज्या रिॲक्शन आहेत, पूर्ण स्ट्रक्चरमध्ये असणाऱ्या ज्या रिॲक्शन आहेत, त्या रिॲक्शन पॅरलल आहेत का, त्या रिॲक्शन एकमेकांना सगळ्या पॅरलल आहेत का हे चेक करायचं. जर पॅरलल असतील तर अनस्टेबल, जर पॅरलल असतील तर अनस्टेबल म्हणून देईल. फॉर एक्झाम्पल काय बघा आता, राईट, अशीवाली कहाणी मला दिलेली आहे, आपल्याला दिलेली आहे. आता तुम्ही जरी इथं दिसत तर काय DSI काढला, इथं जनरलाइज लोडिंग म्हणजे कसा बी लोड टाकला. मी तर व्हर्टिकल टाकला आहे का, नाही, कसा बी लोड टाकलेला आहे, राईट, कसा पण लोड आपण टाकलेला आहे. आता गमत बघा बरं काय दिसायला भेटते. जर समजा तुम्हाला असं वरून जर का कोणी लोड देऊन दिला असेल ना आणि म्हणलं असेल का हे स्टेबल आहे का, तुम्ही 100% म्हणणार हे स्टेबल आहे. काही कॅल्क्युलेशन करायचीच गरज नाही. हे स्टेबल आहे का, स्टेबल आहे, वरून लोड लागतोय ना, खालून त्याला सपोर्ट करते, चालायला थोडी लागेल, असं थोडी चालतं, असं नाही चालत. पण जर समजा जनरलाइज लोडिंग दिली असेल, जनरलाइज म्हणजे काय, जो लोडिंगच दिली नसेल त्याला म्हणतो आपण जनरलाइज लोडिंग. म्हणजे काही पण लोडिंग असू शकते. जर का असं असेल ना, मग काही पण लोडिंग जर असू शकते ना, मग काही पण घडू शकते. मग काय घडू शकते बघा, मग मला लक्षामध्ये येतं जर तिरपा लोड लावून दिला ना, हा 100% चालायला लागून जाईल. पण आपल्याला चेक घ्यायचा आहे, खरं आहे का बघा. तर तुमच्या लक्षामध्ये काय येईल, इतर रिॲक्शन किती आहेत, 1 2 3 4 रिॲक्शन आहेत, राईट. टोटल रिॲक्शन किती आहेत, 4. इक्वेशन किती आहेत आपल्याकडे, याला सॉल्व्ह करण्यासाठी इक्वेशन आपल्याकडे 2 आहेत. 2 कसं काय आहेत, कारण की आडवं समेशन ऑफ f(x) आपला काही कामाचा नसतो. काही कामाचा आहे का तुमचा तो, त्याच्याने काही उत्तर काढतात का तुम्ही, नाही. समेशन ऑफ f(x) मुळे कोणत्या पण मेंबरमधला फोर्स निघत नाही ना, त्यामुळे त्या इक्वेशनला मी घेतच नाही. माझ्याकडे किती इक्वेशन असतात, 2च. समेशन ऑफ f(y) = 0 आणि मुवमेंट टेकिंग ॲट कोणत्या तरी जॉईंटला ते = 0. हे 2च असतील माझ्याकडे, त्या 2 इक्वेशन असतात. तर टोटल रिॲक्शन किती आहेत, 4. टोटल रिॲक्शन 4 आहेत आणि यांना सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याकडे 2च इक्वेशन आहेत. तुम्हाला दिसायला भेटते 2. मला काय दिसायला भेटते, तो DSI किती आला, 2. DSI 2 आला, मग आपण काय म्हणणार की चल बा स्टेबल असू शकतो. पण एक चेक घेऊन घ्यायचं, काय रिॲक्शन बघा बरं का, सगळ्या रिॲक्शन एकमेकांना काय आहेत, पॅरलल आहेत. जर सगळ्या रिॲक्शन एकमेकांना पॅरलल असतील तर हे काय असेल, हे अनस्टेबल असेल. हे चेकनुसार काढलं. किंवा जर समजा तुम्ही तिरपा फोड जर लावून दिला तर चाललं ते इकडे, असं ते चालायला लागून जाईल. हेच काय करायला लागून जाईल, चालायला लागून जाईल. आपल्या लोड गाड्या असतात का, लोड गाड्या बघा खालच्या, त्या लोड गाड्या कशा असतात, त्या लोड गाड्या अशा पद्धतीने असतात. तुम्ही लोड लावला का इकडून, चाललं तिकडे हे करायला, राईट. तो अनस्टेबल म्हणणार याला मी. क्लिअर झाला का पॉईंट, हा तुम्हाला याला काय म्हणणार तुम्ही, अनस्टेबल म्हणणार. दुसरा पॉईंट अजून, तो पहिला मी तुम्हाला सांगितला की ऑल रिॲक्शन इज पॅरलल. ऑल रिॲक्शन जर का समजा पॅरलल असेल तर DSI 0 किंवा 0पेक्षा जास्त असून सुद्धा स्ट्रक्चर आपलं अनस्टेबल असणार. बी वाला पॉईंट, ऑल रिॲक्शन आर कॉन्क्रीट. जर आता बघा काय म्हणतो मी तुम्हाला, ए आणि बी लिहित होतं तुम्ही, ते एमध्ये तुम्ही लिहिलं आणि त्याच्यामध्ये उदाहरण पण लिहून टाकलं, राईट. आता बीमध्ये काय लिहितोय, ऑल रिॲक्शन आर कॉन्क्रीट. सगळ्या रिॲक्शन जे काही आहेत ना, अख्ख्या रिॲक्शन जे काही आहेत त्या रिॲक्शन काय असायला पाहिजे, कॉन्क्रीट असायला पाहिजे. सगळ्या रिॲक्शन जर का समजा कॉन्क्रीट असल्या तर DSI 0 किंवा 0पेक्षा जास्त जरी असला ना तरीसुद्धा अनस्टेबल असेल तो, काय असेल तो अनस्टेबल असेल तो. कसं बरं नेमकं समजून सांग बरं का. हे बघा आता गमत बघा,
आता इथं रिॲक्शन बघा, इथं जर तुम्ही बघायला गेलात ते रिॲक्शन अशी लागते, राईट, अशी रिॲक्शन लागते, अशी रिॲक्शन लागेल, बरोबर की नाही, असे 2 रिॲक्शन लागतील. पण तुम्हाला माहिती आहे की यार या 2 रिॲक्शनचा रिझल्टंट, या 2 रिॲक्शनचा रिझल्टंट कसा जाईल, असा जाईल, असा तिरपा जाईल की नाही. म्हणजे ही आपली रिॲक्शन आहे रे, ही टोटल रिॲक्शन आहे, राईट. आणि दुसरी रिॲक्शन कोणती आहे, ही वाली रिॲक्शन आहे, ही वाली रिॲक्शन आहे, राईट. तर ही वाली रिॲक्शन दिसायला भेटेल. म्हणजे मला दिसायला भेटते की यार हे जे काही ना, ही रिॲक्शन अशा पास होत आहेत, रिॲक्शन कशा पास होतात, कॉन्करंट आहेत. या रिॲक्शन काय तुम्ही असं न करा बरं का, तुम्ही म्हणाल की चला ही रिॲक्शन इकडे चालली, हां, आणि ही रिॲक्शन इकडे चालली, ही रिॲक्शन इकडे चालली, तर तुमच्या लक्षामध्ये येईल, भले तसं करा, काही प्रॉब्लेम बी नाही आहे. ही रिॲक्शन जेव्हा तुम्ही इकडे पास करतायत ना, तर ती या पॉईंटमधून जाते आणि ही पण या पॉईंटमधून जाते. मला लक्षामध्ये येतात की या पॉईंटमधून ती सगळे जात आहेत. तो क्लिअर होते का तुम्हाला. हे बघा डायग्राम नवीन काढतो. याचा DSI जर काढला तर 2 आणि 2 4, 4मधून 3 गेले 1, याचा DSI किती येईल, याचा DSI 1 येईल. भले DSI 1 असला तरी सुद्धा याला मी स्टेबल म्हणेल की नाही, याच्यासाठी मला चेक घ्यावा लागेल. मग स्टेप घेण्यासाठी काय बरं का, आपण पहिलं म्हटलं की जर का समजा पॅरलल रिॲक्शन, आता इथं पॅरलल रिॲक्शन आहेत का, नाही आहेत पॅरलल रिॲक्शन. म्हणजे पॅरलल रिॲक्शनच्या बेसवरून आपण सांगू शकलो नाही, पॅरलल रिॲक्शन नाहीची, काहीतरी वेगळ्या रिॲक्शन, बरोबर. आता याची रिॲक्शन बरोबर बघा, याची रिॲक्शन चालली इकडं, या पॉईंटमधून, याची रिॲक्शन चालली इकडं. तुमच्या लक्षात मिळेल की काय बरं का, ही रिॲक्शन चालली अशी करत 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 इथं, याची रिॲक्शन बी याच पॉईंटमधून जात होती. मग रिॲक्शन हे बघा ना, कॉन्क्रंट आली की नाही, कोणत्या तरी एका पॉईंटमधून तर ते गेलेत की नाही, म्हणजे ते कॉन्क्रंट होते की नाही. मग रिॲक्शन इथं मला दिसायला भेटते की रिॲक्शन काय कॉन्क्रंट आहे, रिॲक्शन काय इथं, रिॲक्शन काय कॉन्क्रंट आहे. जर रिॲक्शन इथं कॉन्क्रंट असतील ना, रिॲक्शन जर काही इथं कॉन्क्रंट असतील ना, तर 100% हा विषय काय दिसायला भेटेल आपल्याला, हे अनस्टेबल आहे गड्या. कारण की रिॲक्शन पण कॉन्क्रंट, रिॲक्शन पॅरलल जर का असल्या किंवा रिॲक्शन जर का कॉन्क्रंट जर का असल्या, तर त्या केसमध्ये भलेही DSI 0 किंवा 0पेक्षा जास्त असला तरी ते स्ट्रक्चर अनस्टेबल असेल. आलं लक्षात. तर ते तुम्हाला चेक करायचं आहे, ते कॉन्क्रंट जात आहेत का, अनस्टेबल, पॅरलल जात आहे का, अनस्टेबल, DSI काही बी असू द्या, अनस्टेबल. क्लिअर. अशा पद्धतीने. किंवा दुसरी कहाणी बघा, दुसरी कहाणी अशा पण लावून दिलं आहे काहीतरी 45 अँगलवरती, ठीक आहे. आणि दुसरा असा लावून दिला आहे. आता बघा, या कंडिशनमध्ये जर तुम्हाला विचारलं ना, ज्या कंडिशनमध्ये आहे तो, या कंडिशनमध्ये जर का तुम्हाला विचारलं ना की तो स्टेबल आहे का, तो स्टेबल आहे का चेक करा, तर तुम्ही म्हणणार यार का ॲक्च्युली जे ना, इथं बघा, इथं जर तुम्ही बघायला गेलात तर तुमच्या लक्षामध्ये काय येते, पहिले पॅरलल तर रिॲक्शन नाही आहे, राईट की नाही, रिॲक्शन काय पॅरलल नाही आहे. DSI जर काढायला गेला तर DSI किती येऊन जातो, DSI येतो 0. DSI जर का 0 असलो तर आपल्याला खात्री पडते की तो स्टेबल असू शकतो. DSI 0 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असला तर स्टेबल असू शकतो, पण तुम्हाला चेक घ्यावा लागतो. जर रिॲक्शन पॅरलल असतील तर अनस्टेबल, कॉन्क्रंट असतील तर अनस्टेबल, पण हे दोघं नसतील तर मग स्टेबल. अशा पद्धतीने किंवा ऑब्झर्वेशन करावं लागतं मग, ठीक आहे. मग आता तुम्ही काय म्हणणार की यार हे पॅरलल जरी ना, हे चान्सेस आहेत की नाही याच्यामधून घुसेल बरं का, असं जातील. ही ॲक्च्युली तशी डायग्राम पण ते बरोबर देतात, असं जातील बा, असं दिलेलं आहे, या पॉईंटमध्ये जाते. तर या केसमध्ये तुम्ही म्हणणार की जर का असं जर का घडत असेल ना, तर ते 100% काय अनस्टेबल आहे, 100% काय अनस्टेबल आहे. कसं काय अनस्टेबल आहे, जर तुम्ही इथं लोड लावला ना, या पॉईंटला जर लोड लावला ना, ते चक्के खाली घुमायला लागून जातील. हे चक्के काय होऊन जाते, खाली घुमायला लागतील. आणि चक्के घुमून कुठपर्यंत येतील, चक्के घुमून जे की नाही इथपर्यंत येऊन जातील, इथल्या कोणत्या तरी पॉईंटला येऊन जातील, इथं ते पॉईंटला येऊन जातील, राईट. या पॉईंटच्या अबाउट घुमतील ते, आणि चक्के घुमून या पॉईंटला येऊन जातील. अशा पद्धतीने आता जर तुम्ही रिॲक्शन बघायला गेलात ना, तर रिॲक्शन जी काही आहे इकडे कुठेतरी जाईल, रिॲक्शन कुठेतरी इकडे जाईल. तर या पॉईंटमधून ती रिॲक्शन जाणार नाही आहे, कोणत्या, या सपोर्टच्या पॉईंटमधून रिॲक्शन जाणार नाही, या सपोर्टच्या पॉईंटमधून ती रिॲक्शन जाणार नाही आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे की जेव्हा इथं मी लोड लावला ना, तर इकडे सरकून जाईल, आणि सरकल्यामुळे त्याची रिॲक्शन जी की नाही इकडे जाईल, या पॉईंटमधून घुसणार नाही, या पॉईंटमधून घुसणार नाही. त्यामुळे तेव्हा जाऊन ती स्टेबल होईल. म्हणजे लोड लावल्यानंतर थोड्या वेळात ती स्टेबल होईल. जसं की काय करतो आपण, एखादी हे बघा, एखादी गोष्ट आहे, तिला लोड लावला का ती अशी होऊन जाते, पण नंतर ती स्टेबल होऊन जाते, नंतर स्टेबल. तर इथं पण मला काय दिसायला भेटते, सध्यासाठी जी आकृती तुम्हाला दिलेली आहे तिथे ती अनस्टेबल आहे. परंतु जर इथं बाण मारलेला असेल ना, असा आहे, बाण जर मारलेला असेल ना, तर बाण मारला जर असेल ना इथं, तर 100% ही स्टेबल आहे. का स्टेबल आहे, कारण की बाण मारल्यामुळे चक्की इकडे घुमतील, या चक्की इकडे घुमतील, त्याची रिॲक्शन जी काय इकडे कुठेतरी जाईल, राईट. तुम्हाला दिसायला भेटेल की इथं जुळायला पाहिजे होता, पण तिथं न जुळता कुठेतरी इकडे जाऊन जुळतोय, असं नको पाहिजे, आपलं इथं जुळायला पाहिजे, राईट. त्यामुळे आपण काय म्हणणार आहे, हे जे काय आहे, हे काय आहे, हे स्टेबल आहे, हे स्टेबल आहे. तर या केसमध्ये ते स्टेबल असेल, पण पहिली जर मी लोड दिला नसता तर ते अनस्टेबल राहिलं असतं. अशी उदाहरण तुम्हाला विचारतात, अशी उदाहरण तुम्हाला विचारून घेत असतात. तर उदाहरण आपण घेऊया. आपण हे 3 झालेत का, आणि तो तुम्हाला तिसरा C म्हणून लिहून घ्या, एक C म्हणून लिहून घ्या. बाय युज्युअल इन्स्पेक्शन. काय मिनिंग होते, मी तुम्हाला 3 गोष्ट सांगितल्यात बघा. जर DSI
जर DSI शून्यापेक्षा जर का कमी असेल, जर DSI शून्यापेक्षा कमी असेल तर 100% अनस्टेबल आहे. जर DSI ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 असेल तर तो स्टेबल स्टेबल असेल, ठीक आहे, स्टेबल असेल. पण एक चेक घेऊन घ्यायचा, काय, जर समजा सगळ्या रिॲक्शन पॅरलल असतील तर तो अनस्टेबल होऊन जाईल. मग जर सगळ्या रिॲक्शन कॉन्करंट असतील तर तो अनस्टेबल होऊन जाईल. मग आलं लक्षात, तो काय होऊन जाईल, अनस्टेबल होऊन जाईल. आणि तिसरं काय असतं, बाय युज्युअल ऑब्झर्वेशन. तो युज्युअल इन्स्पेक्शन. त्या युज्युअल इन्स्पेक्शन म्हणजे काय, तुम्हाला बघावं लागेल की यार असं केलं तर काय, लात मारून बघावं लागत असतं की एखाद्या मेंबरला लात मारली तर तो खाली पडून जातो का, पुढे सरकून जातो का, असं बघावं लागत असतं. म्हणजे 2 कंडिशन जेव्हा बसणार नाही तर तुमचं लॉजिक लावून त्याला ते सॉल्व करायचं असतं. ठीक आहे, अशा पद्धतीने हे 3 आपल्याला लावायचे आहेत. मग आता आपण एक उदाहरण बघू याच्यावरती. समजा मी असं उदाहरण तुम्हाला दिलं आहे. हे ट्रस आहे रे. ट्रस म्हणजे इथं हिंज असेल, बरोबर. हा ट्रस मेंबर दिला आहे. आता मला सांगितलं आहे याची स्टॅबिलिटी चेक करा. याची स्टॅबिलिटी चेक करा, हा स्टेबल आहे का अनस्टेबल आहे असं विचारलेलं आहे. तुम्हाला विचारतात बरं का प्रत्येक क्वेश्चनमध्ये, अनस्टेबल डिटर्मिनेट असं क्वेश्चन असतात. आता तुम्ही मला सांगा पहिले याची डिटर्मिनन्सी चेक करा बरं का. तर तुम्ही डिटर्मिनन्सी जर का चेक केली, इथं रोलर लावतो ना, इथं रोलर आहे, इथं रोलर लावतो. जर तुम्ही इथं जर रोलर लावून दिलं, राईट, आणि वरती हिंज लावून दिलेत, वरती काय करून टाकलेत, हिंज लावून दिलेत. आता तुमच्या लक्षामध्ये काय येईल बरं का, याचा DSI मी काढतो, त्याचा DSI काय होऊन जाईल रे. याचा DSI जर तुम्ही काढला तर DSI किती असायला पाहिजे, याचा DSI आहे, याचा DSI जर काढला तर किती असेल, इथं किती रिॲक्शन आहेत, इथं रिॲक्शन आहेत 2, इथं रिॲक्शन किती आहे 1, 3मधून, ठीक आहे ना, 3. तो 3मधून तुम्हाला इक्वेशन किती मायनस करायला लागतील, तुम्हाला 3मधून इक्वेशन मायनस करायला लागतील, लगभग 3 आहेत. तो 3मधून रिॲक्शन मायनस करा, तुम्ही समजा 3 मायनस करणार, तो 3मधून जर 3 गेले तर 0 येऊन जाईल. पण लक्षामध्ये घ्या, DSI तुम्हाला व्यवस्थित काढायचा आहे. इथं DSI व्यवस्थित काढायचा, ठीक आहे. इथं मी अजून एक हे लावून दिलं. आता ही डायग्राम बघा, इथं बघा. आता तुम्हाला DSI सांगायचं, सांगा बरं DSI किती असेल. याचा DSI किती असेल रे. आता झोपडी बी तयार झालेली, झोपडी तयार झाली म्हणजे तुम्हाला DSI इंटरनली पण येऊन जाईल. याचा DSI किती येईल, हे बघा. जर का असं जर भेटलं ना तुम्हाला याच्या पुढे कुठे, आणि इकडे रोलर आणि मध्ये असं मेंबर असं जर भेटलं ना, त्याचा DSI 0 असतो. याचा DSI 0 असतो, हे पक्का तुम्ही लक्षात ठेवायचा. एवढं आलं लक्षात. त्रिकोण जर तो बनवत असेल तर, पण इथं चौकोन बनतोय ना, तर इथं काय दिसायला भेटेल की यार एक मेंबर लावायला पाहिजे होता, एक मेंबरने तो कमी पडतोय, ना, तर याचा अर्थ इथं DSI -1 येऊन देईल. किंवा दुसऱ्या पद्धतीने सॉल्व करा. तुम्हाला मी DSI सॉल्व करण्यासाठी तुम्हाला मी वेगवेगळे तरीके सांगितले आहेत, कन्सेप्ट सांगितलेले, फॉर्म्युला बेस पण सांगितले. फॉर्म्युला काय सांगितलं, अननोन मायनस नोन. मी इथं अननोन किती आहे बरं का, प्रत्येक मेंबरमध्ये अननोन किती आहे, M+R. रिॲक्शन आणि मेंबरचे फोर्सेस अननोन असतात. मायनस माहीत काय असतं, मला जॉईंटचे इक्वेशन माहीत असतात. तो जॉईंटला किती इक्वेशन म्हणतात, 2. प्रत्येक जॉईंटचे मला माहीत असतं. तो -2J करून टाकतो. सो M+R -2J, दिस इज अवर इक्वेशन फॉर कॅल्क्युलेटिंग द DSI. मग तुम्ही काय करणार, मेंबर किती आहेत, 1 2 3 4 प्लस रिॲक्शन किती आहे, इथं 2 आणि 1 3, तो रिॲक्शन किती आहे 3, राईट. -2 × J, जे किती 1 2 3 4, तो 4 किती झाले, जे किती आहे 4, तो 4 2 8, 4 2 किती असेल 8. तर माझ्या लक्षामध्ये येते काय बरं का, 7मधून 8 गेले -1, तर आता DSI किती येतोय -1. मग मला सांगा बरं का, DSI जर का समजा -1 येतोय तर काय आहे, स्ट्रक्चर अनस्टेबल आहे, खल्लास झाली बात. काही डोक्याला ताण घ्यायचीच गरज नाही, काय आहे, अनस्टेबल आहे. परंतु तरी तुम्हाला समजून घ्यायचं आहे बाय युज्युअल इन्स्पेक्शन की हे अनस्टेबल आहे. कसं बघा, DSI वरून कळून गेलं होतं, हा ट्रस आहे. आता याच्यावर जर का समजा तुम्ही असा लोड लावला, असं जर लोडला, काय होईल बरं का रे, काय होईल, हे जे ना असं होऊन जाईल, हे झोपडं असं खाली पडून जाईल. लोड लावता हे झोपडं काय होऊन जाईल, असं खाली पडून जाईल. हे झोपडं खाली पडून तुम्ही करून तर बघा. तुम्ही काय करा, असं एका ठिकाणी 2 हे करून टाका आणि लावा, डायरेक्ट झोपडं दे ना, असं खाली पडून जाईल, असं पद्धतीने, राईट. हे भले हे सरकणार नाही, हा सरकणार नाही, कारण की ते हिंज करून ठेवला ना तुम्ही, सरकणार नाही, पण हे खाली पडून जाईल हे सगळं. मग अनस्टेबल झालं ना, ते अनस्टेबल झालं. आडवा लोड लावलं ते अनस्टेबल होऊन झालं. तर तसं पण आपल्याला कळतं की हे अनस्टेबल आहे म्हणून, राईट. पुढे दुसरं उदाहरण, ते वाला उदाहरण मी घेतो. दररोज ना DSI आणि DKचे दररोज 10 उदाहरण घेतो मी. कारण की कसं आहे, ते आपल्याला लय वाटतं लय सोपं आहे, पण तिथं ना परीक्षेमध्ये टाकणार आता सोपं टाकतच नाही. तर दररोज 10 घेऊ, म्हणजे तुम्हाला अजून ते लक्षामध्ये येईल. मग त्यानंतर आपल्या लेक्चरला सुरुवात करायचं. बघा इथं काय विषय होतो, सांगा. इथं काढायचं तुम्हाला स्टॅबिलिटी चेक घ्यायचा आहे.
तुम्ही काय करणार बरं का, स्टॅबिलिटी चेक जर तुम्हाला इथं घ्यायचा असेल तर तुम्हाला काढावं लागेल याचा DSI कसा कॅल्क्युलेट करतो आपण, ही काय आहे बरं का आपली, इथं जर बघायला गेलं ही एक फ्रेम आहे, ठीक आहे, ही काय आपली ही एक फ्रेम आहे. फ्रेम आहे ती पण अशी चालणारी फ्रेम दिसायला भेटते, एक लोड गाडीसारखी, म्हणजे एक लोड गाडी आहे आणि त्याच्यावरती एक झोपडी बनवून दिलेली आहे अशी एक दिसायला भेटते मला, राईट. तर लोड गाडी जर का म्हणतोय मी आता जनरली लोडिंग जर टाकत असेल तर इथं मला काय दिसायला भेटेल की अनस्टेबल आहे, हे तर आपण असं बघता सांगतो, पण आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं ना, ते कॅल्क्युलेशन करायचं. याचा DSI किती येईल, याचा DSI किती येईल रे, कसा काढता DSI तुम्ही सांगा. सो रिॲक्शन प्लस 3 इंटू नंबर ऑफ बॉक्स, 3 इंटू नंबर ऑफ बॉक्स. तो रिॲक्शन किती आहेत, एक रिॲक्शन, दोन रिॲक्शन, 2 मायनस इक्विलिब्रियम इक्वेशन किती असेल आपल्याकडं. तो इक्विलिब्रियम इक्वेशन समजा आपल्याकडे आता या केसमध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर इक्विलिब्रियम इक्वेशन जर बघायला गेलात ना, तर इक्विलिब्रियम इक्वेशन इथं खरंच ॲक्च्युली 2च पाहिजे होतात, पण तुम्ही 3 बी घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, ठीक आहे. समजा मी 2 घेतलेत, राईट, कारण की आडवे जर बघायला गेलात तिथं आडवे रिॲक्शन बी नाही आहेत, ठीक आहे. किंवा समजा तुम्ही घेतात 3, काही प्रॉब्लेम, त्याचा काही फरक पडत बी नाही गोष्टींवरती, का, कारण की ते बघा 3 नंबर ऑफ हे किती आहेत, नंबर ऑफ बॉक्सेस किती आहेत, नंबर ऑफ बॉक्सेस बघायला गेलं तर एक बॉक्स आहे, 3 आहे का 3 होऊन जाईल, 3 आहे का 3 होऊन जाईल. मग जर समजा हा 0 आला किंवा हा -1 पण आला ना, तर उत्तर आपलं DSIचं काय येते, DSI ग्रेटर दॅन 0 येतोय. तुम्हाला चेक घ्यायचा ना, मी चेक घ्यायचं शिकवतोय. तो DSI ग्रेटर दॅन किती येतो आपला, 0 येतो. ॲक्च्युली DSI किती येतोय, 2 येतोय का 2 बघा बरं, DSI किती येतोय, 2 येतोय. तो 3 आणि इथं -1, ठीक आहे. म्हणजे मी काय करतो रिॲक्शन जी काही होती इथं का आता आपला हा रोलर, आता जो इथं हा रोलर होता, इथं पण का आता रोलर होता, ठीक. तर मी काय करतो, टोटल रिॲक्शन किती माझ्याकडे 2, इक्विलिब्रियम इक्वेशन किती घेतो 3, राईट, 3 प्लस 3 1 3, तर इथे झालं -1, इथे झालं +3, उत्तर किती आपलं 2, तर उत्तर लिहून घ्यायचं तुम्ही 2, तर उत्तर किती येते 2. सो DSI इज इक्वल टू 2, सो ग्रेटर दॅन इक्वल टू व्हॉट, 0. आता DSI ग्रेटर दॅन इक्वल टू जर का 0 असेल तर तुम्हाला लगेच म्हणता येत नाही की ते स्टेबल आहे, पहिले चेक करायचं काय, रिॲक्शन पॅरलल आहेत का, हो, सगळ्या रिॲक्शन जेवढ्या रिॲक्शन होत्या सगळ्या पॅरलल आहेत, त्यामुळे हा काय अनस्टेबल आहे, क्लिअर. त्यामुळे काय अनस्टेबल आहे, त्यामुळे हा काय अनस्टेबल आहे, अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटतं. अजून हे उदाहरण मी घेतलेलं होतं बरं का, मी कोणतं, राईट. तुम्हाला दिसायला भेटेल की रिॲक्शन अशा पद्धतीने पास होते, राईट, अशा पद्धतीने रिॲक्शन पास होते. तर कॉन्क्रीट रिॲक्शन आहेत ना, रिॲक्शन काय आहेत, रिॲक्शन जे काय आहेत ते रिॲक्शन मला कॉन्क्रीट दिसायला भेटत आहेत. परंतु लक्षात घ्या, इथं मला काय लावावं लागेल, रोलर. जर समजा मी असं बोललो तर मला उत्तर द्या बरं तुम्ही, समजा इथं काही लावलेलं नाही बरं का, तुम्ही म्हणणार काही लावलं, इथं काहीच नाही आहे मध्ये, इथं काहीच नाही आहे रे, इथं काही नाही. हां, इथं रोलर लावला आहे. जेव्हा मी इथं रोलर लावेल ना, तेव्हा जाऊन तुम्हाला ती कहाणी काय दिसायला भेटेल की याची रिॲक्शन एकच आहे, याच्या रिॲक्शन किती आहेत, 2 आहेत, पण हे दोघं जे आहेत ना या पॉईंटमधून घुसत आहेत, या दोघं जे आहेत ना या पॉईंटमधून घुसत आहेत, आणि ज्या पॉईंटमधून हे दोघं घुसत आहेत बघा, ही रिॲक्शन आहे अशी, ही रिॲक्शन आहे अशी, ज्या पॉईंटमधून हे दोघं घुसत आहेत ना त्याच पॉईंटमधून हा बी घुसतोय, तो तिघं रिॲक्शन कॉन्क्रीट आहेत, त्या तिघं रिॲक्शन काय आहेत, कॉन्क्रीट आहेत. किंवा जर समजा आता इथं कॉन्क्रीट, त्यामुळे हे आपलं अनस्टेबल होऊन जाईल, त्यामुळे अनस्टेबल. पण जर समजा मी ते हिंज लावून दिला असता, त्याची एक रिॲक्शन इकडे गेली असती, राईट, हे बाकीचे इथे कॉन्क्रीट झाले असते, पण हा इकडचा वेगळा राहिला असता ना, तर त्यामुळे आपलं काय राहिलं असतं, स्टेबल राहिलं असतं, त्यामुळे काय राहिलं असतं, स्टेबल राहिलं असतं. हे असं आपल्या लक्षात घ्यायचं असतं, ठीक आहे. ते अनस्टेबल आहे आता सध्यासाठी, तर हे काय अनस्टेबल, हे पण कहाणी लक्षात आली. हे तुमचं डोकं लावून काम करायचं. चला बरं, आता हे झालं होतं ना आपलं, हे झालं होतं, ठीक. चला करा, स्टॅबिलिटी चेक करा बरं का, स्टॅबिलिटी चेक करून सांगा मला हा स्टेबल आहे का अनस्टेबल आहे. पहिले DSI सांगा, अनस्टेबल आहे का अनस्टेबल आहे सांगा. आता गंमत बघा, रिॲक्शन किती आहेत आपल्या, DSI काढायचं ना. DSI कसा काढतो मी, ट्रस्टसाठी मला DSI कसा काढावं लागत असतं, अननोन मायनस नोन, तो M + R - 2J, हा वाला फॉर्म्युला मी लक्षात घेतो. याला एक कन्सेप्ट आहे, ही कन्सेप्ट मला सांगितली मी. तो मेंबर किती आहेत, 1 2 3 4 5, तो 5 प्लस रिॲक्शन किती आहेत, रिॲक्शन आहेत 4, -2J, तो J किती आहेत, 1 2 3 आणि 4, तो 4
म्हणजे 9 वजा 8 जर केलं तर DSI किती येईल? 1 येईल. म्हणजे ग्रेटर दॅन काय? सो DSI ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1. ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 आहे. सो ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 आहे. ठीक आहे, याची बात झाली. आता आपल्याला हे तर झालं, परंतु आपल्याला अजून चेक घ्यावं लागेल 3 गोष्टी. 3 गोष्टी कोणत्या? पॅरलल का, कॉन्करंट आहे का आणि व्हिज्युअल इन्स्पेक्शन. बघा बरं का, हा चालला आपला वरती, हा चालला इकडं. हे 2 इकडे कॉन्करंट आहेत आणि हे 2 इकडे ज्यांचे कॉन्करंट आहेत. पण हे सगळे चारीचे चारी कॉन्करंट आहेत का? नाही. म्हणजे कॉन्करंटवाला पॉईंट गेला. कॉन्क्रीटवाल्यावरून आपल्याला सांगता येत नाही की तो अनस्टेबल आहे. कॉन्क्रीटवाला गेला. पॅरल बघा, हा इकडे चालला, हा इकडे चालला, इकडे चालला, इकडे चालले. चारी रिॲक्शन एकमेकांना पॅरल आहेत का? नाही. म्हणजे पॅरलवाला पॉईंट बी गेला, कॉन्क्रीटवाला पॉईंट पण गेला. राईट की नाही? आता इन्स्पेक्शन, युज्युअल इन्स्पेक्शन. आता मला सांगा, जर समजा तुम्ही इकडून लोड लावला, ते हालेल का जागेवरून? खाली हिंज करून ठेवले. राईट की नाही? त्यामुळे स्ट्रक्चर आपलं काय स्टेबल आहे. स्ट्रक्चर काय आपलं स्टेबल आहे. हे स्ट्रक्चर काय दिसायला भेटते? स्टेबल दिसायला भेटते. हे स्ट्रक्चर स्टेबल आहे. हे वाला घ्या. ही ट्रस एक, ही एक ट्रस आहे. आता तुम्हाला म्हणून दिलं काय बरं का, की आता मला ना मला पहिले तुम्ही DSI काढून द्या, एक DSI काढून द्या, मग आपण बघू काय विषय. ठीक आहे, हे सगळे तो DSI जर तुम्ही काढला तर मोजा बरं का किती मेंबर आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. बघ 11 असतील. ठीक आहे, तो मेंबर 11 आहेत का चेक करून घ्या. 11 जर समजा मेंबर असतील, 11 प्लस रिॲक्शन किती आहेत? रिॲक्शन आहेत 3 मायनस 2 जे जॉईंट किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 7 दुने 14. मग 14मधून 14 गेले 0. DSI किती येतो आहे? DSI 0 येते. 0 किंवा 0पेक्षा जास्त असलं तर आपण चान्सेस असतात की ते स्टेबल आहे. चान्सेस असतात की ते स्टेबल आहे. पण तो चेक तर करून घेऊ. रिॲक्शनचा क्रायटेरिया लावा. रिॲक्शन चालली इकडं, ही चालली इकडं, ही पण ही इकडे चालली गड्या. म्हणजे तिघं रिॲक्शन एकमेकांना पॅरलल नाही आहेत. पॅरललवाला गेला. पॅरललवरून सांगता येत नाही आपल्याला किती अनस्टेबल आहे. पॅरललवाला गेला. कॉन्क्रीट बघा, हा चालला या, हे दोघं चालले त्या पॉईंटमधून, पण हा दोघं याचा पॉईंट वेगळा आहे. तो कॉन्क्रीटवरून पण आपल्याला सांगता येत नाही. तर 2 तर गेले. आता बाय व्हिज्युअल इन्स्पेक्शनवरून सांगा की हे अनस्टेबल आहे का. आता कसं सांगायचं? जर तुम्ही बघायला गेला ना, इथं जर कुठून बी लोड लावला आणि तुम्ही समजा असा लोड लावला किंवा असा लोड लावला तर काय होईल माहिती आहे का? ही इथं काय हिंज आहे, इथं साखळी बरं का, इथं हिंज असतं. तर ही काय होईल माहिती आहे का? हे जे ना इथं असा जर धक्का लावला आणि हा पुढे चालायला जर गेला ना, या अख्खीची झोपडी खाली पडून जाईल. बघा, एक धडकन खाली. म्हणजे काय हे कसं आहे माहिती आहे का? ही जी तुम्ही आकृती काढली ही कसं आहे माहिती आहे का? अशा पद्धतीने असा काहीतरी दगड आहे आणि त्या दगडला असा काहीतरी इथं हिंज करून दिलेला आहे आणि त्याला जे की ना अशा पद्धतीने एक काठी लावून दिलेली आहे. अशी काही काठी लावून दिली, खाली चक्क्यावाली काठी लावून दिली अशा पद्धतीने अशी. तर इथं मला सांगा, जर असा कोणी लोड लावला तर काय होईल बरं का? हे जे काही आहे, हे जर का चक्का जर का पुढे गेला, हा चक्का जर का समजा पुढे गेला तर हे खाली नाही पडून जाणार का? हा दगड खाली पडून जाईल. त्यामुळे हे बाय युज्युअल म्हणजे तुम्हाला त्या वरच्या 2 गोष्टीवरून कळालं नाही, परंतु हे काही त्यामुळे असे ठराविक उदाहरण असतात, त्याला ते घेतो मी, ते ठराविक उदाहरण घेतो. तर हे काय बरं का, हे स्ट्रक्चर आपला अनस्टेबल आहे. का अनस्टेबल आहे? हा रोलर पुढे चालला लागून जाईल आणि पुढचा हा सगळा पार्ट खाली पडून जाईल. हा सगळा पार्ट जो आहे ना हा खाली पडून जाईल. त्यामुळे हे काय, सो बाय म्हणणार इथं एक्झाम्पलमध्ये काय लिहिणार? बाय व्हिज्युअल इन्स्पेक्शन. बाय व्हिज्युअल इन्स्पेक्शन स्ट्रक्चर इज अनस्टेबल. व्हिज्युअल एक्सपेक्शनने आपण सांगतो की स्ट्रक्चर काय अनस्टेबल आहे. स्ट्रक्चर काय अनस्टेबल आहे, अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटत असतं. नंतर तिसरा एक पॉईंट, पुढचा क्वेश्चन. जर समजा 3 हिंज एका पाठोपाठ येत असतील ना, तर डोळे बंद करून सांगून द्यायचं की ते काय अनस्टेबल आहे. ठीक, हे 3 हिंज मला दिलेले आहेत. आता हे 3 हिंज जर तुम्ही बघायला गेलात, हे जे काही आहे ना हे स्ट्रक्चर राहणार नाही, हे मेकॅनिझम राहील. हे काय राहील? मेकॅनिझम आणि स्ट्रक्चरमधला फरक माहिती आहे? लोड जर का इथं मला सांगा, इथं जर का समजा तुम्ही लोड टाकून दिला तर तुम्हाला नाही वाटत का हे जाईल असं बनवून जाईल ना? हे याला तर मेकॅनिझम म्हणतो आपण शिकलो स्टीलमध्ये बी, याला तर मेकॅनिझम म्हणतो. तर जर का समजा 3 हिंज एका पाठोपाठ जर आले ना, तुम्ही डोळे बंद करून सांगून द्यायचं काय की हे जे काही आहेत ना हे अनस्टेबल आहे. सो ठीक आहे, डायरेक्ट नोट करून लिहून घ्या. डायरेक्ट लिहून घ्या. डोक्याला ताण घ्यायचं गरज नाही. नोट करून, कारण की स्पेशल कंडिशन येत नाही. सो नोट 3 hinge are collinear, then that is unstable. सो 3 हिंज जर का समजा कोलिनियर असेल तर ते अनस्टेबल असणार, एवढी बात पक्की कन्फर्म आहे.
एवढी बात कन्फर्म आहे आपल्याला, ठीक आहे. अशा पद्धतीने दिसायला भेटत असते. बघा आता आपण काय बघणार, आपण पुढचं स्ट्रक्चर बघू आता. पुढचं स्ट्रक्चर कोणतं आहे, तर पुढचं एक्झाम्पल हे बघा. हे जे मागचं उदाहरण घेतलं ना मी, हे मागचं उदाहरण तुम्हाला कुठे दिसायला भेटतं रे, सांगा बरं. हे कुठे दिसायला भेटतं, कोण सांगेल का मला? हे असलं कुठे दिसायला भेटतं रे न्या, असं कुठे बघितलेस तू? भाग्यश्वरी असं कुठे बघितलेस? चेन सर्वेची चेन असते का, सर्वेची चेन. मग सर्वेची चेन एक स्ट्रक्चर नाही येते, एक मेकॅनिझम आहे, लक्षात. तो एक स्ट्रक्चर नाही येते, या लक्षामध्ये आपल्या. पुढे काय बघायचं आता, सो पुढचं एक उदाहरण घ्या बरं. आता आपण जर DSI काढायला गेलो ना, त्याचा DSI किती येईल बरं? हा ट्रस आहे, याचा DSI जर तुम्ही काढायला गेला तर किती येईल रे बरं, सांगा मला. M प्लस अननोन रिॲक्शन्स मायनस जॉईंट इक्विलिब्रियम इक्वेशन्स. तुम्हाला काय दिसायला भेटते, मेंबर किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 किती आहेत बरं का? 9 आहेत. 9 असतील, मोजून घ्या तुम्ही, 9 आहेत का? राईट, तो 9 दिसायला भेटतात मला. 9 मेंबर आहेत. रिॲक्शन किती आहेत? 3. जॉईंट किती आहेत? 1 2 3 4 5 आणि 6, तो 12 झाले. 9 आणि 1 झाले 12, हे बी 12. 12 म्हणून 12 गेले 0, 12 म्हणून 12 गेले की झाले 0. तो DSI आहे, तो 0 येतो आहे, काही प्रॉब्लेम नाही. डिटर्मिनंट आहे तो काय आहे? डिटर्मिनंट आहे, तो डिटर्मिनंट आहे. बघा लक्षात घ्या, जर का समजा DSI 0 किंवा 0पेक्षा कमी जर का आला ना, तर स्ट्रक्चर डिटर्मिनंट असतं. पण 0पेक्षा कमी आला तर अनस्टेबल, 0 किंवा 0पेक्षा जास्त आला तर स्टेबिलिटी आहे की नाही याची आपल्याला चेक घ्यावा लागत असतो. तुम्हाला असं माहिती आहे सगळं. हे आला आता DSI 0 आला म्हणजे डिटर्मिनंट आहे, तो डिटर्मिनंट आहे, ठीक आहे, तो डिटर्मिनंट आहे. आता मी काय करणार बरं का, आता आपलं पहिले नियम वापरू. पहिला काय पॅरलल आहेत का? पॅरलल आहेत का? तुम्ही म्हणणार नाही, तिघं रिॲक्शन पॅरलल नाही आहेत, ठीक आहे, तिघं रिॲक्शन पॅरलल नाही आहे. दुसरी बात काय बरं का, तिघं रिॲक्शन पॅरलल नाही, ती बात कन्फर्म झाली. आता कॉन्क्रीटवाली बघा, ही रिॲक्शन जी काय आहे, ही रिॲक्शन समजा इकडे जाती, ही रिॲक्शन समजा इकडे जाती, ही रिॲक्शन कुठे जाती, इकडे जाती. आता तुम्ही जर का ऑब्झर्व करायला गेला तर यार हे कॉन्क्रीट येईल का रे, हे कॉन्क्रीट येईल का? तर कॉन्क्रीट पण दिसायला भेटणार नाही की यार याचा जॉईंट कुठेतरी वेगळा आहे आणि याचा जॉईंट कुठेतरी कॉन्क्रीट पण नाही आहे, ते कॉन्क्रीटसुद्धा दिसायला भेटत नाही आहे. माझा 2 तर गेले उडून. आता व्हिज्युअल इन्स्पेक्शन बघावं लागेल. व्हिज्युअल इन्स्पेक्शन कसं बरं का, समजा याच्यावरती लोड लावा, तुम्ही जर का याच्यावरती लोड लावला ना इथून, तर एकदम बढिया राहील, हे काही हलणार नाही बाबा, एकदम परफेक्ट आहे. ट्रस एकदम बढिया आहे. कारण की बघा खाली हिंज आणि हे जर का असेल ना, तर कोणत्या पण जॉईंटवरती लावा ते ओके असते, हे तुम्हाला माहिती आहे, असं माहिती आहे तुम्हाला. हे बघा हे अशा पद्धतीने इथं जर का लोड लावला ना तर ओके, काही प्रॉब्लेम नाही. पण आतमध्ये जर समजा मी याच्यावरती मी आकृती नवीन काढतो, पूर्ण व्यवस्थित लक्ष द्या. अशी आकृती आपल्या. आता इथे व्हिज्युअल इन्स्पेक्शनवरून कळतंय. आता बघा बाकी तर सगळं ओके दिसत होतं यार, बाहेरचा त्रिकोण जो आहे ना, तो बाहेरचा त्रिकोण ओके दिसतोय बरं का, पण आतमधला त्रिकोण ना ओके नाही आहे, म्हणजे इंटरनली अनस्टेबल येतो. जसं की कार कशी असते, कारमध्ये जर बघायला गेलं तर कार कशी असते, एक्सटर्नली अनस्टेबल असते, पण आतमध्ये असणारा माणूस कसा बसलेला असतो, एकदम स्टेबल बसलेला असतो की नाही. तो कार एक्झाम्पल कशाचं असतं, कशाचं आहे, कार जे एक्सटर्नली अनस्टेबल बट इंटरनली स्टेबल. इंटरनली काय असतो, स्टेबल असतो. आता इथं ऑब्झर्वेशन बघा काय, आता इथं जर तुम्ही लोड लावला ना, तर बाहेरचा त्रिकोण जो आहे ना तो स्टेबल आहे, त्याची बात बघ ओके. पण जर चुकून जर समजा मी आतमध्ये जर का इथं लोड लावला ना इथं, तर काय होईल माहिती आहे का, हे जे ना हा जो आहे ना, हवाला येऊन जाईल इकडं, कलर बदलतो हवाला येऊन जाईल इथं, हवाला चालला जाईल इथं आणि हवाला चालला जाईल इकडं. म्हणजे मला डायग्राम काय दिसायला भेटेल, अशी राईट, हे असं होऊन जाईल आणि असं होऊन जाईल. आलं लक्षामध्ये. जर तिथं मी लोड लावला ना ते असं होऊन जाईल रे, हे थोडं असं घुमून जाईल, म्हणजे आतमधला जो ना तो आतमधला घुमून गेला जरासा आतमध्ये. म्हणजे हे जे काही एक्झाम्पल आहे, हे कशाचं एक्झाम्पल आहे माहिती आहे का, हे एक्झाम्पल आहे एक्सटर्नली स्टेबल बट इंटरनली
अनस्टेबल. अशा पद्धतीने हे लक्षामध्ये ठेवायचं. इंटरनली काय असणार आहे, इंटरनली अनस्टेबल असणार. ठीक, पुढे देऊ. राईट. आता दुसरं उदाहरण पुढचं. आता तुम्ही बघा हवाला एक्झाम्पल. प्रॅक्टिस जेवढी जास्त असेल ना तिथे व्हिज्युअल इन्स्पेक्शन आपल्याला वाढून जाईल. आता बघा रे, हा एक ट्रस आहे. अशा पद्धतीने दिले. व्हर्जन आहे त्याचं पुढचं व्हर्जन. ठीक आहे, त्याचं पुढचं व्हर्जन आहे. आता काय दिसायला भेटतं बरं का, इथे तर बघायला गेला तर बाहेरचा आता एक्सटर्नली स्टेबल आहे. सरळ सरळ मला दिसायला भेटते. वाटल्यास तुम्ही DSI काढा. राईट. तुम्ही जर त्याचा DSI बी काढला तर DSI किती येतोय, DSI येईल त्याचा 0. DSI त्याचा 0 येईल, कारण आपण मागेच काढला ना, तेच आहे. फक्त आता मी ज्याला जॉईंट जरा व्यवस्थित केलेत. आता बघा हा जो आहे ना, हा एक्सटर्नली स्टेबल आहे. एक्सटर्नली स्टेबल आहे, पण इंटरनली पण स्टेबल आहे का बघा बरं, चेक करा. आता मी जर समजा इथं जर का समजा इथं जर का समजा तुम्ही कुठे बी एका जॉईंटला जर का लोड लावला ना, इथं जर तुम्ही लोड लावला ना, तर हे जो आहे ना इकडचा त्याला रिजिस्ट करून घेईल. आज जर लोड लावला ना तुम्ही, तो हा काय करेल, त्याला जाऊ देणार नाही. क्लिअर आहे का, कॉमन सेन्सची बात आहे. जर समजा इथं तुम्ही लोड लावला ना असा, तर हे वाला त्याला रिजिस्ट करून घेईल. हे जागेवरून हलणारच नाही. इतकं अरेंजमेंट एकदम बडी अरेंजमेंट आहे. तो इंटरनली स्टेबिलिटी करण्यासाठी ही वाली अरेंजमेंट आपण करत असतो. तुम्ही कुठे बी फोर्स लावा ना, कुठे फोर्स लावा. समजा मी खालून लावतोय, खालून याला लोटतो वरती, तर खाली जर का लोटला ना, तर हा इकडचे जे काही ना, इकडचे असा सपोर्ट लावून देईल, इकडे त्याला असा सपोर्ट करून देईल. तो सांगायचं तात्पर्य काय दिसायला भेटत आहे मला, की हे इंटरनली पण स्टेबल आहे. इंटरनली पण स्टेबल आहे. सो पूर्ण स्ट्रक्चर आपलं काय, स्ट्रक्चर इज नॉट स्टेबल. पूर्ण स्ट्रक्चर स्टेबल आहे. तो हा जो काय आहे डिटर्मिनेंट पण आहे, अनस्टेबल पण आहे. आकृती आल्या तुम्हाला लगेच कळायला पाहिजे की काय विषय होतो. आल्या कळायला पाहिजे विषय काय होतोय. ठीक आहे, हा वाला पॉईंट. नंतर काय, आता एक उदाहरण घेतलं होतं मी, कुठे घेतलं काय मी, ठीक आहे. तो ही वाली बात मला दिसायला भेटेल. तो इथपर्यंत क्लिअर झालं तुम्हाला, इथपर्यंत क्लिअर झालं असेल. ठीक आहे, तो हावाला पॉईंट जो काही आपला क्लिअर झालेला आहे. तर इथपर्यंत मी स्टॅबिलिटीचे उदाहरण आपण उद्या परीक्षेमधले उदाहरणं आणूया, तर तुम्हाला कमसे कम अंदाज तरी लागेल की हे असं पण असतं, तसं पण असतं. ठीक आहे, तर लक्षात घ्यायचे व्हिज्युअल इन्स्पेक्शनसाठी काही ठराविक उदाहरणं आहेत, जसं की मी मागचे 2-4 उदाहरणं दिलेत ते वाले. बाकीचे तर परीक्षेमध्ये तुम्हाला सोपे विचारतात, पॅरललवाले आणि कॉन्क्रीटवाले. हे फेमस एक्झाम्पल आहेत. हे फेमस पॅरलल आहेत का, आणि ते कॉन्क्रीटमधून घुसणार आहे, फेमस एक्झाम्पल आहेत. मग ते आकृत्या तुमच्या डोक्यामध्ये बसून घ्यायच्या. मी तुम्हाला जे एक्झाम्पल दिलेत ना, त्याच्या पलीकडे तर काही येणार नाही आहे. हे मॅक्झिमम एक्झाम्पल तेच आहेत. मी कारण की वरवरच्या IAS परीक्षेमधले घेतलेत, IAS मधले घेतलेत, ESC मधले घेतलेत, गेटमधले घेतलेत. मी या वरच्या लेवलचे जेव्हा एक्झाम्पल घेतो ना, खालच्या लेवलचे एक्झाम्पल बनत बी नाही. मग खालच्या लेवलचे खालच्या लेवलचे खूप कमी असतात. ठीक आहे, तो इथपर्यंत आपण आलेलो आहोत. उद्या आपण जे काय आहे, उद्या आपण अनस्टेबिलिटीचं संपून जाईल आपलं. आपण पुढचे ॲनालिसिसच्या मेथड, फोर्स मेथड, बाकीच्या पद्धती ज्या असतील तिथे आपण जाणार आहोत. तो आता आपले 3च चॅप्टर आहेत आपल्या याच्यामध्ये. पूर्ण 3 किंवा 4-5 चॅप्टर आहेत. 3-4 चॅप्टर आहेत. काय बरं का, कोणकोणते सांगून देतो. एक तर DSI फंडामेंटल झालं. त्याच्यानंतर आपल्याला ॲनालिसिस करायला लागत असते. ॲनालिसिस बाय द फोर्स मेथड, डिस्प्लेसमेंट मेथड. राईट. या फोर्स मेथड, डिस्प्लेसमेंट मेथडमध्ये खूप साऱ्या पद्धती तुमच्यामध्ये, फ्लेक्झिबिलिटी मेथड, स्टिफनेस मेथड, राईट का, मुवमेंट एरिया मेथड आहे, कॉन्जुगेट बीम मेथड आहे. नंतर खूप साऱ्या पद्धती आहेत. या पद्धती आपल्याला याच्यामध्ये शिकायच्या असतात. हा झाला दुसरा चॅप्टर. तिसरं असतं आपल्याकडे आर्चेस, नंतर असते केबल. सो आर्चेस झालं, केबल झालं, नंतर ILD. राईट. एवढेच आपला एवढा आपला एसी आहे. ठीक. फक्त तुम्हाला टाईम कुठे लागेल म्हणता, याच्यामध्ये टाईम लागेल ते वेगवेगळ्या पद्धती शिकण्यासाठी, मुवमेंट डिस्ट्रीब्युशन मेथड वगैरे सगळ्या मेथड शिकण्यासाठी. एवढे 5 चॅप्टर आहेत. मग आपले एसे समजून जातं. ठीक आहे, थांबतो.